हैदराबाद गॅझेटियरनुसार नोंदी आढळतील त्या मराठा समाजातल्या अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईत मोठं आंदोलन केलं होतं। त्यानंतर सरकारनं जीआर काढत ही मागणी मान्यही केली होती। आता मागणी मान्य झाल्यावरती गेल्या 3 महिन्यात मराठवाड्यातील केवळ 98 अर्जदारांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाली आहे। 8 जिल्ह्यातून 594 अर्ज आलेत, पण त्यातील केवळ 98 अर्जदारांना प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत। टक्केवारीत बोलायचं झालं तर ही टक्केवारी केवळ 18% कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी तालुका स्तराय समितीकडे अर्ज सादर करावा लागणार होता। हा जीआर काढून आता 3 महिने झालेत। विशेष म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातून एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही। सप्टेंबर 2025ला जो काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केला होता त्या अनुषंगाने आमच्याकडे 594 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्याच्यापैकी 98 उमेदवारांना त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि इतर 489 अर्ज हे प्रलंबित आहेत। मात्र या कालावधीमध्ये जे काही आपल्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे जे काही आपल्याकडे प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने गुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 2,65,000 पैकी 2,63,000 लोकांना ही प्रमाणपत्र ऑलरेडी इश्यू झालेली आहेत। दरम्यान कुठे किती प्रमाणपत्र वितरित झाली आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून जिल्हावार आकडेवारी पाहूया। संभाजीनगरमध्ये 14 अर्ज प्राप्त झाले, पण एकही प्रमाणपत्र दिलं गेलं नाही। परभणीमध्ये 445 अर्ज आले, त्यातले 47 अर्ज मान्य झाले। जालन्यामध्ये 78 अर्ज आले, 8 अर्ज मान्य झाले। हिंगोलीमध्ये 5 अर्ज आले, 3 अर्ज मान्य झाले। नांदेडमध्ये 5 अर्ज आले, 5 अर्ज मान्य झाले। बीडमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले, 9 अर्ज मान्य झाले। लातूरमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले, 9 अर्ज मान्य झाले। धाराशिवमध्ये 13 अर्ज प्राप्त झाले, 4 अर्ज मान्य झाले। दरम्यान कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारनं जीआर काढला, पण मराठा बांधवांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करत नसल्याचं समोर आलंय आणि त्यावर जरांगेंनी मात्र सरकारी अनास्थेमुळे कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठा बांधव अर्ज करत नसल्याचं म्हटलंय। गाव पातळीवरच्या समित्या नाहीत, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रासाठी कुठे अर्ज करायचा हे मराठा समाजाला माहीत नाही असं जरांगे म्हणाले। तसंच अधिकारीही प्रमाणपत्र देण्यासाठी दिरंगाई करत असल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे। गाव लेवलवरती ज्या समित्या गठीत करायचं ठरलेले त्या समित्या आणखी झालेल्या नाहीत। त्याच्यामुळे लोकांना अर्ज करायला कुठं जायचं, आपण तहसीलदारकडे जायचं का गाव लेवलवर जायचं का कलेक्टरांकडे का एडीएम कडे जायचं। आणि गेल्याच्या नंतर सुद्धा फडणवीस साहेबांना विशेष करून एबीपी माझाच्या माध्यमातून सांगतो की काही अधिकारी आम्हाला आदेशच नाहीयेत, असे तहसीलदार एडीएम काही म्हणतो मी तुम्हाला म्हणताय। त्यामुळे लोकांना मग कन्फ्युजन, आपण अर्ज द्यायचा कुठं। मुख्यमंत्री साहेबांनी विखे साहेबांनी आदेश करायला पाहिजे तातडीचे, सक्तीच्या अधिकाऱ्यांना। हैदराबाद गॅजेटचा जीआर आम्ही काढलाय, तुम्ही लोकांना सांगा गावागावात अर्ज करा किंवा असा करा। माझ्या गरीब लोकांना नाही कळत लोक, आणि ज्याने अर्ज केलाय त्याला तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या हे आदेश दिले पाहिजेत। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी विखे साहेबांनी दिरंगाई एकाही अधिकाऱ्यांनी करायची नाही हे सांगायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।